सुरू करू शकतो पेंटिंग. नमस्कार, मी तितिक्षा देवघरे पांढरकवडा. परमपूज्य डॉक्टर सद्गुरू डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमस्कार. तसंच परमपूज्य सुनील काकांना शिरसाष्टांग नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास् ते मे युक्ततमा मतः. ये त्वक्षरं निर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियं ये इन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निविशसि मयि एव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मवान्. श्रेयो हि ज्ञानाभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागाश्चान्तिनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मयि अर्पित मनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रिया. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगै मुक्तो यस् स च मे प्रियः. अनपेक्षः सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः.
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समस्य शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतम् इदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाधानामत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियः ॐ तत्सदिति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः. फार छान स्थितीक्षताई, आपण फार छान पठन केलं आहे. आपल्याला नमस्कार करते, डॉक्टर काकांना नमस्कार करते, मंदाताईंना नमस्कार करते, माझे श्री गुरु सुनील दादा आणि शैलाताईंना नमस्कार करते. श्रोते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण आहात, आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि पठन करणाऱ्या तितिक्षताईंना सुद्धा नमस्कार करते. आपण भक्तियोग बघत आहोत. यात अर्जुनाचा जो प्रश्न आहे तोच आपण आपल्या म्हटलेला आहे. आणि साधक म्हणून मी सगुणाची उपासना करावी की निर्गुणाची, ह्यासाठी काल राहुल भाऊंनी जे सांगितलं की सगळ्यात पहिले मी जर स्वतःला साधक म्हणते आहे तर मी साधक म्हणजे काय, तर जो कोणाला बाधत नाही तो. हे फार त्यांनी छान सांगितलं. सगुण की निर्गुण या उपासनेचा निर्णय सांगण्याआधी आपण हे जरूर बघावं की माझा किंवा माझ्याकडून कोणालाही त्रास होतो आहे का, की त्याकडे मी लक्ष दिलं पाहिजे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि नंतर भगवंत म्हणतात की अव्यक्ताची उपासना करायची आहे तर देहाभिमान सोडावा लागतो आणि सगुणाच्या उपासनेमध्ये देहभाव हरवतो. दोहोमध्ये सुद्धा देहभाव सोडणे फार महत्वाचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. एक मुद्दा आणखी फार सुंदर सांगितला राहुल भाऊंनी, म्हणजे या 12व्या अध्यायाला तीर्थक्षेत्र म्हटलं आहे. हरिद्वार काशी म्हटलं. तिथे आपण देव बघायला जातो, हरिद्वारला जातो, काशीला जातो, देवाचे दर्शन करतो. आपल्या श्रीगुरूंनीही आपल्याला 12व्या अध्यायाचा अभ्यासाला सांगितले आहे. म्हणजेच आपल्याला ते देव रूप आनंद रूप व्हायच्या मार्गाकडे बोट दाखवित आहे. देव पाहावयास गेलो, देव होऊन या ठेलो. आपल्याला आपले श्रीगुरु ह्या अभ्यासातून त्या अपरोक्षानुभूती पर्यंत नेऊ पाहतात अशी जाण निर्माण झाली. जो जीव म्हणजेच आपण जीव ओतून जर हा अभ्यास करू तर ते पावेल अशी ग्वाही देतात आहे की काय असं वाटलं. त्यासाठी आपण सगुणाची उपासना करावी की निर्गुणाची, हे पहिले आपण आपले कर्तव्य कर्म चोख उत्कृष्ट आणि जिथे जे गरजेचं आहे ते सगळं करून भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ असं जे राहुल भाऊने म्हटलं आहे ते अगदी योग्यच म्हटलं आहे. आणि ते कर्तव्य करून नंतर आपल्याला सगुण निर्गुणापैकी कोणती भक्ती झेपते, म्हणजेच मी कोणत्या योग्यतेची आहे त्यानुसारी मी भक्तीला लागले तर फळ मिळेल, म्हणजेच एक रूपता साधता येईल. आणि
ते मी कोणत्या योग्यतेचं आहे ते श्री गुरूंना फार चांगल्या रीतीने कळते, म्हणून त्यांच्या मार्गदर्शनानुसारी आपण आपली उपासना स्वीकारावी आणि कार्यान्वित करावी. सगुण भक्ती सोपी आहे, कारण त्यात अवलंबन असते, त्यामुळे नेमकं काय ते कळते. त्यासाठी श्रद्धा फार महत्वाची आहे. निर्गुणातही श्रद्धा लागतेच आणि सोबत ज्ञान, वैराग्य आणि विवेक सुद्धा लागते. सगुणात कर्मच भगवंताला अर्पण करावं लागते आणि कर्मबंधनातून त्यामुळे मी कर्मबंधनात फसत नाही, म्हणजेच मी मुक्त. आणि निर्गुणात वैराग्याची कास धरून, ज्ञानाला सोबत ठेवून विवेकाने ते सोडावं लागते. हे साधकासाठी इंद्रियांवर संयमन आणि समबुद्धी ठेवावी लागते. नियम आणि सातत्य तर दोघांमध्येही आहेतच आहेत. मनाने काम करण्यापेक्षा मनावर काम करावं, हे त्यांनी फार सुंदर सांगितलं. आपणच विचार करावा की म्हणजे ज्याला त्यांनी सेकंड काटा म्हटलं, आणि त्या विषयावर बोलावं म्हणजेच मिनिट काटा म्हटलं, आणि ते सगळं जे मी बोलले आहे ते कृतीत आणावं, उतरवावं, ज्याला तास काटा म्हटलं आहे. म्हणजेच कदाचित त्यांनी चिंतन, मनन, निधी ध्यासन ह्याकडे बोट दाखवलेलं असावं. तेव्हा ब्रह्मानंदे पडली टाळी, कोण देहाते सांभाळी. दोन्हींचा परिणाम तोच झाला पाहिजे आणि होतो सुद्धा. जिथे अत्यंत प्रेम निर्माण होते तिथे चित्त द्रवते, आणि चित्त द्रवल्याशिवाय रामाकार वृत्ती होत नाही. चित्त द्रवायचं असेल तर भगवंतावरचं प्रेम आणि त्यांच्यावर स्थायी भाव असायलाच पाहिजे. ही बाब दोन्ही उपासनेमध्ये फार गरजेची आहे. एक बाब इथे अजून महत्वाची म्हणजे चित्त द्रवत नाही. ते कसं कळेल तर कोणी किंवा समस्या कोणत्या येतील हे सरळ उत्तर याचं हेच आहे, जो करेल त्यालाच ते करायचं, जो करेल त्याचं द्रवेल, आणि ज्याला करायचंच नाही त्याला समस्या कशा येतील. आणि सगुण कोणतीही असो, निर्गुण असो की सगुण असो, आपल्याला ती झेपेल तीच करायची आहे. आणि समस्या आल्या तर त्या श्री गुरूंकडूनच सोडून घ्यावीत, कारण ते ह्या समस्यांना सोडून देऊ शकतात. इतरत्र जर आपण गेलो तर भटकवण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच ह्याचं शिक्षण घ्यावं. शेवटी ते सांगणं म्हणजेच त्या दोन्ही मार्गावर चालणे आहे, आणि दोन्ही मार्ग मला प्राप्त करण्यासाठी त्या योग्यतेचा मी आहे का ते कळणंच योग्य आहे, हे त्यांनी सांगितलं. अशा रीतीने कालचा श्लोक आपण बघितले, 2 श्लोक बघितले. आजचे जे उद्बोधन करणार आहेत त्या वासंतीताई करणार आहेत. वासंतीताई पांडे पुसदच्या आहेत आणि सुनील दादांच्या अनुग्रहित आहेत. त्या LIC ऑफिस मधून सेवानिवृत्त झाल्या आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये पुढे सरसावल्या, आणि त्यांना पुसदमध्ये सुनील दादांच्या मार्गदर्शनाच्या खाली त्यांनी मनोबोधाचा अभ्यास वर्ग फार यशस्वीपणे मार्गक्रम त्या करीत आहेत, आणि त्या यशस्वी होत सुद्धा आहेत. मनोबोधाच्या ह्या अभ्यासक्रमाचं यश ते स्वतःचे पती चंद्रशेखरजी पांडे आणि श्री गुरु सुनील दादांना देऊ इच्छितात. आणि आपलं पूर्ण श्री गुरूंना नमस्कार करून ते ह्या शरणागत या अभ्यासाकडे त्या वळलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या उद्बोधनाला सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्. माझे परमगुरु आदरणीय डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमस्कार करते. माझे श्री गुरु डॉक्टर सुनील काकांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय सौ शैलाताईंना साष्टांग नमस्कार करते. आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते, आपण जगदीशाची मूर्ती आहात, आपणा सर्वांनाही साष्टांग नमस्कार करते. आणि 3 दिवस सतत ही आपण 12व्या अध्यायाच्या भक्तियोगाची जी मालिका, प्रवचन मालिका सुरू केली आहे. आज 3 दिवस आपण ती ऐकतो आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर वसुधा देव, सौ मीना वारावार आणि राहुलजी भानेगावकर या तिघांनी आपले अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं आहे. त्या तिघांनाही मी साष्टांग नमस्कार करते. आणि आजच्या तितिक्षाताई देवघरे यांनी ज्यांनी पठण केलं त्यांनाही साष्टांग नमस्कार करते. आणि मयुरीताई तेली यांनी जे प्रास्ताविक आणि माझी ओळख करून दिली त्यांनाही मी साष्टांग नमस्कार करते. एक दिवस माझे श्रीगुरु डॉक्टर काकांचा फोन आला की आपण भक्तियोग 12वा अध्याय गीतेचा याच्यावर नवीन साधकांची प्रवचन मालिका सुरू करतो आहे, त्यात तुम्हाला बोलायचं आहे. मी काही क्षण स्तब्ध झाले. मला काय उत्तर द्यावं ते सुचेना, कारण त्यांचा जो विश्वास माझ्यावर होता त्याला मी खरी उतरेन का हा माझ्या मनामध्ये जरा संभ्रम होता. पण नंतर मी स्वतःला सावरलं आणि त्यांचा विश्वास, ते एकच वाक्य बोलले, तुम्ही का विचार करता हे, मी आहे. मला तेव्हा एकदम आठवलं, भिऊ नकोस, मी पाठीशी आहे. बस त्या तेवढ्या बळावर आज मी या इतक्या मोठ्या तत्वज्ञानावर बोलायचा प्रयत्न करणार आहेत. तर आपण भगवंताने 11व्या अध्यायाचं जे विश्वरूप दर्शन योग या अध्यायात शेवटच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी 12व्या म्हणजे भक्ती योगाचं प्रास्ताविक केलेलं आहे. भगवंत म्हणतात, भक्त्यात्मनन्या शक्य अहमेव विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परंतप. आतापर्यंत म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत ज्या प्रकारचं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन झालं, म्हणजे भगवंतानी केलं अशा सर्व प्रकारचा जो मी आहे असं भगवंत म्हणतात, तो भक्तीने प्राप्त होण्यासारखा आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्त्या त्वनन्या, एकट्या श्रीकृष्णाशिवाय कुणाची उपासना करायची नाही. म्हणजे एक उपासनेचं दैवत ठरवलं तर त्याच्याशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करायचा नाही, दुसरं दैवत मनातही आणायचं नाही, आणि आलं तरी कृष्ण म्हणून नमस्कार करायचा. अशी जी अनन्यता आहे, अखंड श्रीकृष्णाचं चिंतन, सतत त्याच्या चिंतनात राहायचं, हे ज्याला जमलं तो भक्त. अनन्य भक्ती म्हणजे न अन्य, श्रीकृष्णाशिवाय कुणाची उपासना किंवा चिंतन करायचं नाही. त्याच्यात भगवंत म्हणतात, अर्जुना, माझी प्राप्ती केवळ पराभक्तीनं, अनन्य भक्तीनं शक्य आहे. तुला एकदा पराभक्तीचा लाभ झाला, तू ज्ञानोत्तर भक्ती आचरलीस, मग मला तू तत्वतः जाणशील. या श्लोकात भगवंतांनी 3 पद सांगितली आहे, ज्ञातून, द्रष्टून, प्रविष्टून. ज्ञातून याचा अर्थ असा की शास्त्राकडून आपण परमात्म्याला जाणायचं, शास्त्राभ्यास करून परमेश्वराचं हे सगळं परोक्ष ज्ञान, हे ज्ञान आपण आधी करून घ्यायचं. अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान हे आत्मप्रचितीनं येतं, आणि अपरोक्ष रूपाने अनुभवणे म्हणजे द्रष्टू. आधीचा जो हे होता ते ज्ञातून, शास्त्राकडून जाणून घेणं ते ज्ञातून, आणि अपरोक्ष रूपाने अनुभवणं म्हणजे द्रष्टू. एकदा असं अपरोक्ष ज्ञान झालं की जो नित्य शुद्ध परमात्मा आहे त्याच्यामध्ये भक्त मिसळून जातं, आणि हे श्री गुरूंशिवाय शक्य होत नाही. जीवात्मा परमात्म्याचं मिलन होतं, यालाच कैवल्य किंवा मोक्ष म्हणतात. मानवी जीवनाची म्हणजेच आपल्या जीवनाची हीच अंतिम सफलता आहे, चरम सफलता आहे. यालाच भगवंतांनी प्रविष्टुम असं म्हटलेलं आहे. पुढला श्लोक आहे, मत्कर्म मद्भक्त संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. अर्जुना, जो सर्व कर्मे माझ्यासाठी करतो
मतपरायण होऊन माझा भक्त होऊन राहतो. सर्व संघाचा त्याग करून सर्व भूतांविषयी वैरभावरहित असा जो भक्त तो मलाच येऊन मिळतो. त्याच्या माऊली काय म्हणते, ऐसा जो भक्त होय तयाचे त्रैधातुक हे जय जाये तै मीची होऊनी ठाये पांडवागा. अशा भक्ताचं त्रिधातुयुक्त म्हणजे वात कफ पित्त युक्त शरीर जेव्हा जाते तेव्हा तो भक्त माझ्या स्वरूपीच मिसळून जातो. याचं आपण दुसऱ्या रीतीने असंही चिंतन करू शकतो की जेव्हा तो त्रिगुणातीत होतो तेव्हा तो मलाच येऊन मिळतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी भक्ती आहे ही ज्ञानोत्तर भक्ती तिला पंचम पुरुषार्थ करून टाकला आहे. माऊली 18व्या अध्यायात बोलून गेली, चहु पुरुषार्था श्री भक्ती जैसी. धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या मस्तकावर ज्ञानोत्तर भक्तीला ज्ञानदेवांनी सादर प्रस्थापित केलाय. भक्तियोगाचं विशेष असं आहे की गौणी भक्तीचं साध्य काय तर पराभक्ती आणि पराभक्तीचं साधन काय तर गौणी भक्ती. येथे साधन आणि साध्य स्वरूपता आहे आणि या भक्तीमध्ये निर्व्याज प्रेम आहे. म्हणून सर्व संत परमात्म्याला परमेश्वराला माऊली म्हणतात. भक्तियोगाची आणखीन एक विशेषता आहे म्हणजे याला बाह्य उपाधीची गरज लागत नाही. संत काय म्हणतात, जप तप साधन कुछ नाही लागत, खर्चत नाही गठरी, भजोरे भैया राम गोविंद हरी. हे सर्व जे विवेचन आहे ज्ञानोत्तर भक्तीचं आहे. आपल्याला एक जगाच्या पाठीवर या सिनेमातलं एक आशा भोसलेने गायलेलं ते गीत खरंच खूप सुंदर, मला हे नेहमी आवडते. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. पुढे काय आहे, जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. म्हणजे बाह्य उपाधी नकोच. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भक्त विचार करत नाही की परमात्मा सगुण की निर्गुण, साकार की निराकार, व्यक्त का व्यक्त, हे ना, हा कुठलाच विचार ज्ञानोत्तर भक्तीमध्ये येत नाही. कारण तोपर्यंत परमात्मा आणि परमात्म्याचं जीवाशिवाचं मिलन झालेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगून गेले, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ही एकाचीच वीण आहे. वस्त्रामध्ये जसे उभे धागे आणि आडवे धागे असतात भक्ती तसंच, आणि त्याचं मिळून एक सुंदर वस्त्र तयार होतं. त्यातले उभे आडवे धागे ज्ञानाचे आणि भक्तीचे आहेत. आणि म्हणूनच ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भेदभाव नाहीच. अवघे एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना भिन्न. सगळं अखंड वस्त्र आहे, अखंड तंतूंनी ते बनलं आहे. भक्तीचा व्यवहार असा भेदभाव नसलेला एकात्म भावाचा आहे. बरं, त्या गंमत अशी आहे की ज्या ज्ञानाची कास पंडित धरतात, आत्मज्ञानी धरतात, ते ज्ञान तर भक्तीच्या पोटी जन्माला आलेलं आहे. म्हणून एकनाथ महाराज सांगून गेले, भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, भक्तीचे मूळ ज्ञान ते, भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ. म्हणजे भक्ती ही माता तर ज्ञान पुत्र आहे. म्हणून आमच्या संतांनी या भक्तीचा गोडवा चाखण्यासाठी मुक्तीलाही बाजूला सरलाय. ते काय म्हणतात पहा, झणे मुक्तीपद देशी पांडुरंगा, मग संत संगा पाहू कोठे. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संत म्हणतात, ईश्वरा आम्हाला मुक्ती नको, मुक्ती सकट भक्ती दे. आणि भक्तीचा गोडवा अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून चतुर्विध पुरुषार्थाच्या माथ्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोत्तर भक्तीला बसवलेलं आहे. आता 12व्या अध्यायाची प्रस्तावना जेव्हा माऊली करते ज्ञानेश्वरीमध्ये, त्यावेळी गुरुस्तुतीने करते आणि माऊली म्हणते, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. हे श्री गुरु, तुम्ही साधकाला बोधाने ब्रह्म साक्षात्कार व योगाने समाधी प्राप्त करून देणारी आई आहात. तुमच्या चरण वसुधेवर सर्व विद्या, रसपूर्ण वक्तृत्व आणि रसात्मक काव्य हे सर्व पिकते, निर्माण होते. या कारणाने मी तुझी सावली, तुझ्या कृपेची छाया सोडणार नाही. पुढे माऊली म्हणते, साहित्य सोनियाची या खाणी, उघडवी देशीयेची या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध. या सद्गुरूंची कृपा अशी आहे की विवेकाच्या अनंत वेली आपोआप धुमारे फुटल्यासारख्या निर्माण होतात. माऊली म्हणतात, हे श्री गुरु,
तुम्ही जिकडे तिकडे साहित्यरूपी सोन्याच्या खाणी प्रगट करा. मराठी भाषारूपी भूमीत विवेकाच्या वेली, त्या कोणत्या विवेकाच्या वेली? सत्य मिथ्या, आत्मा अनात्मा, नित्य अनित्य, सुची असुची, धर्म अधर्म, सुख दुःख, सार असार, ह्या विवेकाच्या वेली, विचारांच्या वेलींची लावणी पुष्कळ होऊ दे. पण हे सगळं कशासाठी करायचं आहे? माऊलींना हे का हवं आहे? तर माऊली पुढे म्हणते, आता अशा साहित्य सोन्याच्या खाणी विवेकाच्या वेली कशासाठी निर्माण करायच्या? ज्ञानेश्वरांनी पुढे सांगितलं आहे. माऊली पुढे म्हणते, पाखंडाचे दरकुटे, मोडी वागवाद अवघाटे, कुतर्कांची दृष्टे सावजे फेडी. माऊली म्हणते, सद्गुरु नास्तिकपणाच्या दर्या खोऱ्या खड्डे नाहीसे कर. जल्प म्हणजे बरण, आणि वितंडवाद रूपी ज्या आडवाटा आहेत त्या हे प्रभू आपण नाहीशा करा, मोडून टाका. आणि वेद शास्त्र आणि संत यांच्या विरुद्ध असलेल्या कुतर्करूपी दुष्ट श्वापदांना या मराठी भाषेतून हाकलून लावा. जे नास्तिक देव नाही म्हणतात त्यांना इथे माऊलींनी खणखणीत उत्तर दिलाय की नास्तिकपणाच्या दऱ्यात जावं, वितंडवाद रूपी आडवाटा नाहीशा होत, कुतर्करूपी दुष्ट जनावरे जावं, आणि मग काय हो? माऊली पुढे म्हणते, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. या मराठीच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ कर. या उपर या जगाला ब्रह्मसुखाचेच देणे घेणे होऊ दे. काय मागणं आहे माऊलीचा आपल्यासाठी? 7व्या ते 11व्या अध्यायापर्यंत परमात्म्याची व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन्ही रूप भगवंतांनी सांगितली. आता अर्जुन पुन्हा भगवंतांना प्रश्न विचारत. भगवंतांनी विश्वरूप दर्शन अर्जुनाला करून दिलं, दिव्य दृष्टी देऊन करून दिलं, आणि सांगितलं आता हे माझं मूळ रूप आहे, याला तू भज. पण अर्जुन त्या रूपाला भ्यायला होता, घाबरला होता, आणि त्याने सांगितलं, भगवंता मला तुमचं नेहमीच चतुर्भुज रूपच बघायचं आहे. मग त्याला प्रश्न पडला की आतापर्यंत अव्यक्त सांगितलं, आता व्यक्ताचं सांगितलं, आता याच्यातलं श्रेष्ठ काय? हा प्रश्न त्याच्या मनात आला आणि त्याने भगवंताला प्रश्न विचारत आहे अर्जुनाचा. गीतेचा पहिला श्लोक आहे, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमं व्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, भगवत सेवेमध्ये अखंड व सर्व काळ समाहित चित्त झालेले, म्हणजे ज्यांचं चित्त अगदी सतत भगवत सेवेमध्येच आहे, भगवत चिंतनातच आहे, असे जे भक्त तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात, आणि जे ज्ञानी आणि योगी तुझ्या अविनाशी इंद्रिय मन बुद्धी यांना अगोचर, यांना जे कळत नाही अशा निर्गुण रूपाची उपासना करतात, यांच्यापैकी कोण यापैकी कोण श्रेष्ठ योग्य व्यक्ती आहे? परमेश्वरा, दोन्ही रूप तुझीच, व्यक्तही तूच आणि अव्यक्तही तूच, आणि या दोन्हीला भजणारे त्यातील आता याच्यात भक्त कोण सरस नाही विचारलाय, कोणती उपासना पद्धती श्रेष्ठ, असं अर्जुनाला विचारायचं आहे. तरी त्याच्यात माऊली छान आपल्याला सांगते, म्हणजे अर्जुनाच्या तोंडी आपल्याला ते उत्तर देते. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत, भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त, भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त हे तूच आहेस, याबाबत मी निशंक झालेलं आहे, निसंशय झाले, असं अर्जुन म्हणतोय. अर्जुन परमात्म्याला म्हणतो आहे, आणि अर्जुनाने ते सुंदर उत्तर दिलेलं आहे, सुंदर सूत्र सांगितलंय आपल्याला, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. भक्तीनं सगुणाचं पूजन करावं आणि निर्गुणाची प्राप्ती योगाच्या ज्ञानाच्या ध्यानाच्या माध्यमातून करून घ्यावी. आता या दोन्हीला, ज्ञानाला आणि कर्माला भक्तीचं अधिष्ठान नसेल तर योगाचा कर्म फलासक्त होईल आणि ज्ञानी महात्म्याला अहंकार प्राप्त होईल. तो जावा म्हणून भगवंतांनी उद्देश केला आहे. भगवंतांनी परंपरेने जो ज्ञान मार्ग आलेला आहे तो स्वीकारला, पण ज्ञान मार्गामधली जी निष्क्रियता आहे ती भगवंतांनी टाकून दिली आहे. परंपरेने आलेला कर्ममार्ग स्वीकारला, पण कर्म मार्गातल्या फलाच्या आसक्तीचा भाव जो आहे तो टाकला. म्हणजे ज्ञान मार्गातली निष्क्रियता टाकली आणि भक्ती मार्गातली फलासक्ती टाकली, आणि मग ज्ञान आणि कर्म याला भक्तीचं अधिष्ठान परमात्म्यानं निर्माण करून दिलं. ही भक्ती मग एकात्म कशी होईल?
तिला उपासनायुक्त योगाची जोड दिली, ज्ञानाची जोड दिली, की त्या भक्ताला जो अशी भक्ती करतो, आचरतो, त्याला तल्लीनता, तद्रूपता प्राप्त होते. अन्यथा ज्ञानाची जोड नसलेली भक्ती म्हणजे जी गौणी भक्ती आहे ती द्वैत करणारी आहे. कारण त्या भक्तीमध्ये भगवंत आणि मी हा वेगवेगळा राहतो. आता भगवंताने अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की एवं सतत युक्ताये भक्ता स्वाम पर्युपासते यच्चाप्यक्षरमो व्यक्तं तेषां के योग वित्तमः. योग श्रेष्ठ योग वेत्ता कोण? त्याला आता भगवंत उत्तर देतात आहे. भगवंत अर्जुनाला उत्तर देतात, मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. मन एकाग्र करणे, दररोज उपासना करणे, पराकोटीच्या श्रद्धेने उपासना करणे, अशा 3 प्रकारे जे उपासना करतात ते भगवंताचे लाडके आहेत आणि तेच भक्त उत्तम योगी आहेत, त्यांना मी युक्ततम मानतो, असं भगवंत इथे म्हणतात. त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नीच नवीत भजता श्रद्धा दिसे. अर्जुना, वर्षा ऋतूत नदी जशी दिवसेंदिवस चढू लागते, सगळ्या बाजूनी पावसाचं पाणी नदीमध्ये येत असतं, त्याप्रमाणे माझी भक्ती करीत असता भक्ताचे ठिकाणी माझ्याविषयी नित्य नूतन परम विश्वास दिसून येतो. त्याची श्रद्धा दृढतर होत असते. हीच श्रद्धा त्याचं बळ असतं. पण भक्तीसाठी सामान्य श्रद्धा पुरेशी नाही. श्रद्धा, प्रेम, निष्ठा, अनन्यता, शरणागती, आराध्याशी ऐक्य असा तिचा चढत्या भासनेनुसार प्रवास व्हावा लागतो. श्री तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. पुढे माऊली पुन्हा सांभळते, या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी. अशा प्रकारे जे भक्त आहेत की जे स्वतःलाही मला अर्पण करतात, आता त्यांचं स्वतःचं काहीच उरत नाही, ते स्वतःला सुद्धा भगवंताला अर्पण करतात, म्हणजे समाधिष्ट ब्रह्मानुभवी आहेत, त्याच भक्तांना मी परमयोगयुक्त मानतो. म्हणजे योगाने म्हणजे ध्यान योगाने युक्त त्या योगयुक्तात भक्तांना परम म्हणजे श्रेष्ठ मानतो. येथे योगवित्तम कोण असा अर्जुनाचा प्रश्न आहे आणि भक्त हा परम योगयुक्त आहे असं भगवंताचं उत्तर आहे. भक्त हा केवळ योगाला जाणणाऱ्यातच श्रेष्ठ असतो असं नाही, तर योगयुक्तात म्हणजे अनुभव असणाऱ्या म्हणजे आत्मानुभवात सुद्धा श्रेष्ठ असतात, असं भगवंताने अर्जुनाला उत्तर दिलेलं आहे. आता याच्या पुढल्या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी निर्गुणाचा उपासक सुद्धा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो हे सांगितलेलं आहे. ये त्वक्षरमनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यांच कूटस्थमचलं ध्रुवं संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. याच्या आधीचा जो भगवंताने उत्तर दिलेला श्लोक होता, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. या श्लोकात भगवंत म्हणतात, परमश्रद्धेने जे सतत माझ्या ठिकाणी मनोवृत्ती जोडून माझी उपासना करतात ते माझ्याशी अधिक चांगला योग साधतात. पुढे भगवंत 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात सांगतात, परंतु जे इंद्रियाचा सुयोग्य संयम करून मन व बुद्धीला आकलन न होणाऱ्या, मन आणि बुद्धीला म्हणजे अगोचर नाहीत, मन आणि बुद्धी ला अगोचर नसणाऱ्या व्यापक, शब्दातीत, गूढ, नित्य, अचल, निराकार व अविनाशी तत्वाची योग्य उपासना करतात ते सर्वांच्या हितासाठी जागरूक असणारे व सर्वत्र समभाव ठेवणारे योगी मलाच मिळवतात. फरक एवढाच की अव्यक्त ब्रह्माची उपासना करणाऱ्यांना फार कष्ट पडतात, कारण देह तादात्म्य असणाऱ्यांना अव्यक्ताच्या प्राप्तीसाठी यातना सोसाव्या लागतात.
व्यक्तापेक्षा अव्यक्ताची उपासना अत्यंत अवघड आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. माऊली त्या क्लेशाचं वर्णन कसं करतायत बघा आता. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. योग साधनेत ध्यान साधनेत काय करावं लागतं? तहान लागली तर तहान प्यायची, म्हणजे इंद्रियांचं एवढं संयमन करावं लागतं. भूक लागली तर भूकच खायची, थंडीचं वस्त्र पांघरायचं, उष्णता अंगावर घ्यायची, म्हणजे. आणि म्हणून माऊली पुढे म्हणते, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेश नित्य नवा, भ्रतारे विण करावा तो हा योग. अर्जुना, अधिक काय सांगू तुला. सती जाताना प्रतिव्रतेला पतीच्या प्रेतासह एकदाच अग्नीमध्ये प्रवेश करावा लागतो, पण येथे तर पतीशिवाय नित्य नवा अग्नी प्रवेश करावा लागतो. म्हणजे प्रतिव्रता एकदाच होरपळते, पण या उपासना मार्गात नित्य होरपळणं आहे, तोच हा कठीण योग आहे. सगुण निर्गुण या दोन्ही उपासनांचे अंतिम साध्य एकच आहे व ते दोन्ही मार्गाने सारखेच मिळते. मी देह आहे अशा दृढ निश्चयात सतत राहणाऱ्यांना सगुण उपासना सोपी वाटते. नामरूपात्मक देव म्हणजेच राम कृष्ण वगैरे हाच मूळचा निर्गुण निराकार देव आहे हे समजले की या ज्ञानासह, कुठल्या ज्ञानासह? की नामरूपात्मक देव आणि सगुण निर्गुण निराकार देव हा एकच आहे हे जेव्हा ज्ञानासह सगुण देवाची समजले की या ज्ञानासह सगुण देवाची उपासना होऊन निर्गुणाचा अनुभव येऊन, म्हणजे त्याचे ज्ञान होऊन ज्ञानोत्तर भक्ती चालू राहते. रामदास स्वामी म्हणतात, तसे सगुणाचे नियोगे पाविजे निर्गुण. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती हातात हात घालून जाणारी भक्ती आहे. निर्गुणाचे अनुसंधान शक्य नसल्याने निर्गुण ज्ञान काळी निवृत्त झालेल्या अंतःकरण वृत्तीचे व्युत्थान होताच तिला कोणताच विषय राहत नाही, कारण तिथे आलंबन नसतं ना. आणि सगुण उपासकाचे निर्गुण भावातून व्युत्थान झाल्यानंतरही त्याच्या अंतःकरणाला सगुणाचे अनुसंधान राहते, कारण तिथे आलंबन आहे. तो देवाशी सतत योग साधून राहतो, म्हणून तो योग वित्तम आहे. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ब्रह्मज्ञाना हाती घोटविन लाळ, मुक्त आत्मस्थिती सांडविन. असे मोठ्या विश्वासाने सगुण उपासनेच्या संदर्भात म्हणतात. सर्वत्र ब्रह्मदृष्टी ठेवणं कठीण आहे, पण सर्वत्र कृष्णदृष्टी सांभाळणं सोपं आहे. सर्व मराठी संतांनी ती सांभाळली असं काका म्हणतात. माऊली म्हणते, म्हणून योग्याची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. म्हणून अर्जुना, योगाच्या वाटेने अव्यक्ताकडे जाण्यास निघाले, जे वाटेने अव्यक्ताकडे जाण्यास निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला आहे असं समजावं. मग काय करावं, कोणत्या मार्गाने जावं? तर ज्ञानेश्वर माऊली सांगते, आपण आपली वर्णाश्रमानुसार जी आलेली कर्म आहेत ती चोख करावी. आणि तुकोबा तरी काय वेगळं सांगतात, वर्णाश्रम करीसी जरी चोख, तरी तू पाविसी उत्तम लोक. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सगुण भक्ती कर असं सांगतात आहे, आणि सगुण भक्तीची रीत आता इथे भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात आहे. त्याच्यासाठी आपण आता 6व्या आणि 7व्या श्लोकाचं चिंतन करू. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात्, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. जे माझ्या अनुसंधानात राहून सर्व कर्मे मला अर्पण करून माझ्या सगुण रूपाची अनन्य भावाने उपासना करतात व माझे अखंड चिंतन करतात, ध्यान करतात, त्यांचा हे अर्जुना मी उशीर न करता मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. जे माझ्या अनुसंधानात राहून, आता अनुसंधान हे फार मोठं साधन आहे. सतत संपर्कात राहणं असा त्याचा अर्थ होतो. मनाने संकल्प, बुद्धीने निश्चय, चित्ताने चिंतन व परिणामी ज्या देवाविषयी सर्व केलं जातं, ज्याचं मनाने संकल्प, बुद्धीने निश्चय आणि चित्ताने चिंतन केलं जातं, हे ज्या देवाविषयी आपण केलं जातं
त्याच्यात अहमचं विसर्जन ही संपर्काची साधने आहे. कारण कर्म करताना जर सतत त्याच्यासाठी करतोय, तो करून घेत आहे, मी निमित्त आहे, असाच जर भाव मनात असेल तर हे एक अनुसंधान आहे आणि हे एक मोठं साधन आहे. आणि आपल्याला साधकाला कर्मयोगानुसार जी जी कर्म करायची आहे ती सगळी देवाला अर्पण करायची, हे सुद्धा अनुसंधानाचं साधन आहे. नामानुसंधान, योगानुसंधान, ध्यानानुसंधान, आत्मानुसंधान इत्यादी अनुसंधानचे प्रकार आहेत. संत तुकाराम महाराज आपल्या पहिल्याच अभंगात तेथे माझी हरी वृत्ती राहो अशी देवाला प्रार्थना करतात. तेथे माझा हरी देह राहो असं तुकाराम महाराज म्हणत नाहीत. यावरून एक लक्षात येतं की परमार्थ साधना ही वृत्तीची असून त्यात स्थूल देह गौण आहे, पण साधन म्हणून त्या स्थूल देहाची आपल्याला तितकीच गरज आहे. या निमित्त काय अनुसंधानच सतत राहिलं तर, कारण भक्ती मार्गामध्ये अनुसंधानाला अनन्य नैव योगेन भगवंतांनी सांगितलंच आहे. अनुसंधानाच्या निमित्ताने अंतःकरणातील चिदाभास चिद्रूप देवाशी एकरूप होतो. आता आपण या हेतू सर्वाणी कर्माणी याचा अर्थ, या श्लोकाचा अर्थ बघताना म्हटलं की जे माझ्या अनुसंधानात राहून सर्व कर्मे मला अर्पण करून, कर्म करायची कोणती कर्म? जी वर्णाश्रम धर्माने प्राप्त कर्तव्य कर्म सगुण उपासकाच्या वाट्याला आलेली आहेत ती. मग आता ती कशी करायची? माऊली सांगतात, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊन जाळीत कर्मफळे. म्हणजे सगुणाची उपासना करणं कसं झालं, त्याचं कर्म कसं व्हायला पाहिजे? वेदविध, म्हणजे न्याय नीती धर्माने सर्व कर्म तो करतो. म्हणजे वेदांनी कर म्हणून सांगितलेल्या विधीला सांभाळीत आणि नको म्हणून सांगितलेल्या विधीला दूर करीत कर्म करतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, कर्म विधिवत पार पडलं, म्हणजे ते कर्म वेदांनी जसं करायला सांगितलंय तसं पार पडलं आहे. म्हणजे सगुणोपासक जो असतो तो प्रत्येक कर्म करताना काही पथ्य पाळतो. जे करावं ते करतो, जे टाळावं ते टाळतो. म्हणजे जे निषेधार्ह आहे असे कर्म करत नाही, ज्यासाठी वेदांची आज्ञा नाही, निषेध आहे असे कर्म करत नाही, निषिद्ध कर्म तो कधीच करत नाही, धर्माज्ञांचं तो कधीही उल्लंघन करत नाही. तो सर्व कर्मे ईश्वरा प्रित्यर्थ करतो. म्हणजे त्याच्या कर्माचं कारण भगवंत असतात. त्याला संसारात कसलीही आसक्ती नसते. त्याचे सर्व कर्म आणि सर्व कर्मफळांचा तो संन्यास भगवंताच्या ठिकाणी केलेला असतो त्याने. त्यामुळे सर्व कर्मफळ जाळून टाकल्यासारखं होतं आणि तो मतपरायण झालेला असतो. म्हणजे त्याच्यासाठी भगवंताशिवाय कोणीही श्रेष्ठ नसतो. फक्त सर्व कर्मांचा भगवंताच्या ठिकाणी सम्यक नाश करतो. याचा अर्थ सर्व कर्मे तो भगवंतासाठीच करतो आणि भगवंताच्या प्राप्तीसाठीच करतो. सर्व कर्मे भगवंतालाच अर्पण करतो. ज्या क्षणी कर्म पूर्ण होते त्या क्षणी तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणतो. कर्म भगवंताला अर्पण झालं असा त्याचा आत निर्णय झालेला असतो, तसा भाव त्याच्या आत तयार झालेला असतो. भक्ती मार्गामध्ये भावाला अत्यंत महत्व आहे, तिथे भावनेला स्थान नाही. अत्यंत प्राधान्य भावाला आहे. जे जे मी करतो ते भगवंताला सहजार्पण आहे असा भाव आतमध्ये तयार झाला पाहिजे. असा जर भाव आतमध्ये तयार झाला असेल तर बाह्य विधीची गरज लागत नाही. नाहीतर तुळशीपत्र ठेवा, इदम इदम न मम म्हणा, अशा विधीची गरजच नसते, कारण आतमध्ये भाव स्थिर असतो. माऊलींनी हरिपाठात सांगितलं नाही, भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. आता ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः. सगळीच्या सगळी कर्मे त्याच्यासाठीच असली, त्यालाच अर्पण केलेली असली की कर्माचं कर्तृत्व जराही स्वतःकडे राहत नाही. जिथे कर्तृत्व शून्यता असते तिथे कर्तृत्व सहजार्पण झालेली असतात. मी केलं असं म्हटलं की ती कर्म ठेवून घेतलेली आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि नंतर त्याचा अभिमानही होतो. कर्माभिमान असतो की, आणि कर्माचा लेपही लागतो. तीच कर्मे जर भगवंताला अर्पण केलेली आहे असा भाव आत निश्चलपणे तयार झालेला असेल, त्या कर्माचा लेपही लागत नाही आणि ती कर्मे निर्लेप होऊन जातात. माऊली पुढे म्हणते,
आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तयामी वाचुनी धाव अनवती नाही. अनन्य भक्ताच्या सर्व क्रियांची धाव ईश्वराकडेच असते. मग ते कर्म शारीरिक असो, वाचिक असो वा मानसिक असो, भक्त हा सर्वज्ञान ईश्वराचाच असतो. ईश्वरा वाचून काही आणिक लावी नाही, राणी नाही. ईश्वरा व्यतिरिक्त कशाची इच्छा जिला नसते ती सद्बुद्धी. अशी सद्बुद्धी भक्ताची असते. देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांच्या तुटी पडल्या तरी हरकत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. ही भक्ताची एक आदर्श अवस्था आहे. तो संसारातील सर्व कर्मे यथासांग करतो, तीही देवाच्या इच्छापूर्तीसाठी. त्याचं देवाजवळ काहीही मागणं नसतं. म्हणजे अव्यभिचारी भक्ती ज्याला म्हणतात ना, ही पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, अशी भक्ताची स्थिती असते. तुझे पायी सर्व सुख आहे. हा अभंग मला फार आवडतो. आणि तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे तिथे आपण बघू. सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठ्ठू माऊलिये हाचीवर देई, संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न लागे आणिक, तुझी पायी सुख सर्व आहे. म्हणूनच काहीही मागणी नाही. प्रियकराच्या सहवासाशिवाय म्हणजे भगवंताशिवाय दुसरे काहीच प्रिय नाही. म्हणून माऊली वर्णन करते, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानावन माळी मज भेटावा. माऊली पुढे बोलतात, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाची काही एक सांगे जे सर्व मी करी. अशा प्रकारे ज्यांच्या सर्व वृत्ती भगवंताकडे लागल्या आहेत, जे भक्त अव्यभिचारी भक्ती योगाच्या द्वारा प्राणाने मनाने शरीराने मला विकले आहेत, त्यांच्या सर्व इंद्रियांना देवाचाच ध्यास लागला आहे. जे सर्व प्रापंचिक गोष्टी भगवंताची इच्छा म्हणून करतात, निरंतर भगवंताच्या ध्यानामध्ये जे मग्न झाले आहेत, ज्यांचा विषय तो अवघा झाला नारायण अशी स्थिती झाली आहे असेल, त्यांना इतर कशाचीही इच्छा नसेल. ऐहिक भोग आणि मोक्ष ज्यांनी भगवंतावरून ओवाळून टाकलेले असतील, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, हीच ज्यांची भगवंताकडे खरी मागणी असेल, अशा अनन्य भक्तासाठी भगवंत म्हणतात, मी त्याचे सर्व काही करतो. मी त्याचे सर्व काही म्हणजे त्याचा भाव काय आहे भगवंताचा? यात भाव असा की ज्ञानयोगी अष्टांग योगी यांना जे फळ प्राप्त होते तेच फळ कष्टा वाचून भक्तियोग्याला भगवंत स्वतः देतात. म्हणून भक्तियोग ज्ञानयोग अष्टांग योगापेक्षा श्रेष्ठ आहे. अनन्ये नैव योगेन मान ध्यायंत उपासते. जे अनन्यतेने माझी उपासना करतात, माझं ध्यान करतात. अनन्य म्हणजे न अन्य, म्हणजे दुसरा भाव अजिबात उमटत नाही. उमटला तरी एकच भाव स्थिर राहतो. भगवंताच्या रूपासंबंधी 10 भाव जरी निर्माण झाले तरी भक्ताच्या आतमध्ये निर्णय असतो की सर्व भाव एकच आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्याच्यामध्ये हरी याच्यासाठी, हरी या शब्दासाठी अनेक भगवंतांनी हरीची नावं वापरली आहे. जसं बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराचे सकळ सिद्धी. केशिराज हे हरीचंच नाव आहे, पण नाव बदललं तरी भाव बदलत नाही. विष्णू सहस्रनामात 1000 नाव असली तरी भाव एकच असतो. अशा भगवंताच्या कुठल्याही नामरूपी नावे बसायचं आणि तो जिकडे नेईल तिकडे जायचं. अनन्ये नैव योगेन मान ध्यायंत उपासते. यामध्ये एकाच नावाचा एकाच रूपाचा हट्ट नाही. अनेक नावं अनेक रूप जरी दिसली तरी आतमध्ये एकच भाव जागृत होतो, सगुण रूप. समर्थ जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले तेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीला बघून समर्थ म्हणाले, येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, काय केली सीताबाई इथे आणली रखुमाई, काय केले वनमानरे दल इथे आणले गोपाल, रामदासी तैसा भाव. विठ्ठलातही समर्थांचा श्रीरामाचाच भाव होता. याचा अर्थ असा होतो, समर्थ राम भक्त जरी असले तरी विठ्ठलाची भक्तीचं त्यांना वावड नव्हतं. स्थान नाव जरी बदललं तरी तत्व तेच राहतं. ही जर भूमिका आतमध्ये असेल तर अनन्ये नैव योगेन मान ध्यायंत उपासते. असं माझं ध्यान करतात. ध्यान केलं
उपासना करतात. आता ध्यानात यशस्वी व्हायचं असेल तर उपासना, ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी गेली पाहिजे. ध्याता जो तो ध्यानाच्या माध्यमातून ध्येयाशी एकरूप होऊन जातो. असं एकरूप झालं की द्वैतातून अद्वैताकडे प्रवास सुरू होतो. असं सातत्याने जेव्हा ध्यान लागतं तेव्हा भगवंत म्हणतात तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. असं जे सातत्याने ध्यान करतात, उपासना करतात, त्यांना आम्ही मृत्यू सागर संसारातून बाजूला काढतो. म्हणजे त्याचा मी उद्धार करतो. शब्द आहे मृत्यू संसार रूप सागर. याचे दोन अर्थ काकांनी सांगितलेले आहेत. जन्म मरण ज्याच्यामध्ये आहे असा संसार त्याच्यामधून बाहेर काढतो, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून सोडतो, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रातून कायमची सुटका होते. आणि दुसरा आहे मृत्यू शब्दाचा दुसरा अर्थ अज्ञान, मृत्योर्माम अमृतम गमय. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो अज्ञानाकडे जाऊ नकोस, ध्यानाकडे जा. अज्ञान असतं तिथं जन्म मरण ठरलेलं आहे. जिथे अज्ञान असतं तिथे मृत्यू आहे. जिथे ज्ञान असतं तिथे अमरत्व असतं, म्हणजे मृत्यूचं भय गेलेलं असतं. अमृत वरील दोन्ही प्रकारे विचार केला तर तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जन्म मरणाच्या संसाराला सागराचा दृष्टांत दिलेला आहे. समुद्राचं पाणी खारट असतं, त्याची लांबी रुंदी खोली भयानक असते. संसार हा सागर आहे आणि या संसार सागराचं पाणीही खारटच आहे. हा दृष्टांत आपल्याला पटलेलाही आहे, आपल्या प्रापंचिकाला आहे पटलेलंही आहे की संसार हा खारट आहे. संसारोपी समुद्र जो आहे तो खारट आहे, हे आपल्याला पटलेलं आहे. पण आपल्याला सवय लागलेली असते की आपल्या आतमध्ये जे असतं ते सहसा कोणाला कळू द्यायचं नाही. पण आतमध्ये निर्णय झालेला असतो की संसार सागर खारट आहे, पण आपण काय करतो, तो किती गोड आहे त्याचं प्रदर्शन करत असतो. भवामीन चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. असा हा मृत्यू संसारूपी सागर स्वतःच्या बाहुबलानं स्वतःच्या सामर्थ्यानं तरुण जाणं कठीण आहे, कारण सागर जबरदस्त खोल आहे. माया एवढी हावी झालेली आहे की तो इतका खोल आहे आणि तो स्थिरही नाही. त्यामुळे त्याच्या खोलीचा ठाव घेणे शक्य नाही. आज आत जेव्हा बुडतो तेव्हा वर येण्याची शक्यता नाही. त्यातून बाहेर काढायला फक्त भगवंत समर्थ आहे, श्री गुरु समर्थ आहे. फार वेळ न लावता मी त्यांचा समुद्धरता होऊन जातो असं भगवंत म्हणतात. पण मैया वेशित चेतसाम कसं असायला पाहिजे, त्यासाठी मैया वेशित चेतसाम, माझ्यामध्ये ज्यांची चित्तवृत्ती प्रविष्ट झालेली आहे. सगळ्यांना काढतो का भगवंत? नाही. त्याला फार वेळ न लावता न चिरा तात्काळ, चिरा म्हणजे दीर्घ, न चिरा म्हणजे तात्काळ, तात्काळ त्यांचा मी उद्धार करतो. मैयावेश म्हणजे मयी आवेश, अखंड चिंतन करणारा. असं अखंड चिंतन भलेही सगुणाचं असो किंवा आत्मानात्म विवेक निर्गुणाचं असो, सातत्याने करणं कठीण असतं. जिथं सत्वगुण असतो तिथं सातत्य असतं असा नियम आहे. काका म्हणतात जिथे सत्वगुण असतो तिथे सातत्य असतं, जिथे रजोगुणाचं प्राबल्य असतं तिथे चांचल्य असतं, जिथे तमोगुण असतो तिथे आळस असतो. तमोगुण असेल तर चिंतनाचाही म्हणजे सगुण असो की आत्मानात्म विचार आळस येईल. रजोगुण असेल तर शरीराला मनाला स्थिरता येणार नाही. जिथे रजोगुण असेल तिथे मैया वेशित चेतसाम हे जे सांगितलंय ते शक्य होणार नाही. मैया वेशित चेतसाम असं व्हायचं असेल तर सत्वगुणाची गरज आहे. सत्वगुण सांभाळतो, काय करतो? सत्वगुण सांभाळतो, रजोगुण निर्मिती करतो, तमोगुण नष्ट करतो. म्हणून आमची साधना जी आपण केली आहे ती सांभाळण्यासाठी, आम्ही जे प्रयत्न करतो ते सांभाळण्यासाठी, त्या प्रयत्नांचं रक्षण करण्यासाठी, साधनेचं रक्षण करण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुण कशाने मिळतो? सात्विक आहार विहार संगत विचार असं सगळं सात्विक असलं तर सत्वगुणांचा परिपोष होईल. म्हणून साधना ही परिपूर्ण जबाबदारी आहे. काका म्हणतात ते एक प्रोजेक्ट आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. आता या श्लोकांचं श्री ज्ञानेश्वर माऊलींनी कसं विवेचन केलंय ते थोडक्यात बघू.
किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. माऊली म्हणते, पोटी जन्म घेतलेलं लेकरू आईचं जसं आवडतं असतं, त्या लेकराच्या सुखासाठी आई डोळ्यात तेल घालून लेकराला जसं जपत असते, त्याचे सर्व लाड जसे पुरवीत असते, लेकराच्या सुखात जसं आपलं सुख पाहत असते, त्याप्रमाणे भगवंतही आपल्या सर्व सत्तेनिशी आपल्या भक्ताचा पाठीराखा असतो. लेकरू कसंही असो, मातेला ते प्रियच असतं. त्याप्रमाणे भक्त कसाही असो, तो भगवंताला प्रियच असतो. देवाला भक्त अनन्य हवा असतो. त्याचं एकच अट आहे, देवाला भक्त अनन्य हवा असतो, त्याला दुसरं काहीही नको असतं. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. काय सुंदर भक्त माऊली सांगते. असा अनन्य भक्त मिळाला म्हणजे देवाला अतिशय आनंद होतो. या ठिकाणी देव आपल्याला एक मोठं आश्वासन देतात. देवांनी दिलेलं आश्वासन हे सर्व सत्ताधीशाचा आश्वासन आहे. काल निवडणूक झाली तसं आश्वासन नाही. देव म्हणतात, माझ्या भक्ताला संसाराची चिंता कशी असेल? राजाची बायको कधी भिक्षा मागेल काय? माऊली म्हणते, राजाची या कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे. देवाचं आणि भक्ताचं प्रेम असतं तरी कसं, हे करणं महत्वाचं आहे. मी देवाचा कोण? तू ज्या भावनेनं देवाकडे जाशील, त्या भावनेनं देव तुझा स्वीकार करेल. अर्जुनाचा तो सखा होता, हनुमंताचा तो स्वामी होता, तसा गोपींचा तो वल्लभ होता. संत मीराबाई भगवंताला आपला पती मानत होती. भगवंताने तिचा स्वीकार केला. आपण देवाशी जे नातं लावू, त्याचं परिपूर्ण पालन करून देव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. द्रौपदीचा भाऊ म्हणून तो तिचा पाठीराखा झाला. थोडक्यात सांगायचं तर देव आपल्या अनन्य भक्ताला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. इतकंच नाही तर आपल्या भक्ताचे लाड तो पुरवतो. उणे पडून नेदी त्याचे, सोशी वारे आघाताचे. भगवंताला भक्ताची आवडी असते. पुढे माऊली म्हणते, भवसिंधूचे नि माझे, कवणासी धापू नुपजे, तेथ जरी मी माझे भीती हन. म्हणून निघा पांडवा, मूर्तीचा मेळावा, करूनी त्याची या गावा धावून आलो. नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. भवसिंधू चा माज म्हणजे खवणं एवढं प्रचंड आहे की त्याचे कोणाला बरं भय वाटणार नाही. मोठमोठे तपस्वी, योगी, कर्मकांडी, ज्ञानी यांना या गुणमयी मायेनं गुंडाळून ठेवलाय. हे सर्व बघून भगवंताला वाटलं की माझे भक्त घाबरतील. भक्ताचं सर्वतोपरी रक्षण करण्याचं कंकण ज्या भगवंताने बांधलंय, असा तो भगवंत निरनिराळे अवतार धारण करून वैकुंठातून आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावत येतो. हिरण्यकशिपूच्या वेळी अनेक तपस्व्यांचा छळ झाला, पण भगवंतानं अवतार धारण केला नाही. परंतु त्याच्या अनन्य भक्त जो प्रल्हाद, त्याचा छळ देवाला सहन झाला नाही व तो नृसिंह अवतार घेऊन रक्षणासाठी धावत आला. 1000 संख्येच्याही वर भरती इतक्या भगवंताच्या नामाच्या नावा भगवंताने या भवसागरात सज्ज ठेवले आहेत. हा भक्तांना भवसागर पार करण्यासाठी तो स्वतः त्या नावाचा नावाडी झाला आहे. ध्यानाच्या मार्गात कोणी जावं, भक्तीच्या मार्गात कोणी जावं. माऊली इथे एक सुंदर सूत्र सांगितलंय माऊलींनी. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरियावरी. जे सडे आहेत त्यांना कासेला लावलं, जे परिग्रही आहेत त्यांना तरियावरी घातले. जे सडे म्हणजे जे अंतर्बाह्य उपाधी रहित आहेत त्यांना मी ध्यानाच्या कासेला लावलं, आणि जे परिग्रही म्हणजे प्रापंचिक आहेत त्यांना नामरूपी नावेवर चढवलं. प्रापंचिकासाठी भक्तियोग आणि जे वितरागी आहेत, सडे आहेत, त्यांच्यासाठी ज्ञानयोग आणि ध्यानयोग असं माऊली सांगतात. भगवंताने मी माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो, मी त्यांना संकटातून वाचवतो, असं जे आश्वासन दिलं आहे त्यासाठी आपण संत मीराबाई यांच्या जीवनातला एक प्रसंग बघू. संत मीराबाई ही राजाची राणी कृष्णवेडी झाल्यामुळे माणसानं निर्माण केलेल्या प्रतिष्ठादी भावनांची जराही कदर न ठेवता ती कृष्ण भक्तीत तल्लीन होत असे. तिला देशकालाचे भान नसे, कारण आपण कुठे आहोत, वेळ कोणती आहे, सभोवताली कोणती मंडळी आहेत इत्यादी गोष्टी तिच्या कधीही मनातही येत नसत. राजघराण्यातील लोकांना तिचं हे वागणं कसं पसंत पडणार? त्यांनी तिला सर्व समजावून सांगितलं, पण तिचं श्रीकृष्णावरील प्रेम एवढं मोठं आणि दिव्य होतं की त्यापुढे बाकीचे सर्व विश्व तिला तुच्छ वाटत होतं. तिनं आपलं सर्वस्व श्रीकृष्णाला अर्पण केलं होतं.
त्यामुळे राजघराण्यातील उपदेशाचा तिच्या मनावर कोणताही परिणाम होत नसे. या सर्व परिस्थितीला कंटाळून तिच्या धीरानं एक दिवस तिला विष प्यायला दिलं. तो मीराबाईला म्हणाला की राजघराण्याची प्रतिष्ठेसाठी मला हे करावं लागत आहे. मीरेनं ते विष आपल्या हातात घेतलं. तिनं एक दोन वेळा त्याकडे पाहिलं. ती नम्रपणे धीराला म्हणाली, भाऊजी, विषातील विषपणा सुद्धा देवाच्या इच्छेमुळेच आहे ना. त्याची इच्छा असेल तसंच होईल. इतकं बोलून मीरेनं हसत ते विष प्राशन केलं. देवावर केवढी जबरदस्त ही निष्ठा. प्राण प्रतिपाळ करणं हा ज्या भगवंत श्रीकृष्णाचा हा खेळ आहे, त्यानं स्वतः त्या विषातील विषपणा शोषून घेतला. मीरेला तर काही झालं नाही आणि तिच्या पूजनातील संगमरवराची मूर्ती मात्र निळी पडली. हे दिलेलं आश्वासन भगवंत किती पाळत, याच्यासाठीच फक्त ही गोष्ट मी इथे सांगितली. भगवंत भक्ताला सर्वतोपरी सहाय्य करून शेवटी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. स्वानंद साम्राज्याचा त्याला स्वामी करतो. म्हणून देव अर्जुनाला म्हणतात, हे भक्त श्रेष्ठा, अशा तऱ्हेने सर्वस्वी देवाचं व्हायचं असेल तर या भक्ती गंगेमध्ये तू उडी मार. मागचा पुढचा कसलाही विचार करू नकोस. या कारणे का भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकीजे जय जय या मार्गा भजिजे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते आणि आजचं माझं जे चिंतन आहे ते माझे श्री गुरु सुनील काकांच्या चरणी अर्पण करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.